तुम्ही शेअर्स रिकव्हरीचे काम जितके पुढे ढकलत राहाल तितके ते भविष्यात अधिक गुंतागुंतीचे होत जाईल. नमस्कार, मी श्रीकांत, फाउंडर क्लिअर क्लेम व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड. मागील 4 वर्षांपासून आमची टीम शेअर रिकव्हरी या क्षेत्रात काम करत आहे. या प्रवासात आम्ही भारतभरातील हजारो लोकांशी संवाद साधला आणि आम्हाला मुख्यतः 2 प्रकारचे लोक भेटले. पहिले म्हणजे विश्वास ठेवणारे आणि दुसरे विश्वास ठेवायला घाबरणारे. पैशाचा प्रश्न, त्यात आजच्या काळात वाढत चाललेले ऑनलाईन फ्रॉड, त्यामुळे कोणालाही शंका येणे अगदीच नैसर्गिक आहे. अनेक लोक आमच्याकडे चौकशी करतात पण पुढे पाऊल टाकायला घाबरतात. यामध्ये त्यांची चूक अजिबात नाही, परंतु तुम्ही शेअर्स रिकव्हरीचे काम जितके पुढे ढकलत राहाल तितके ते भविष्यात अधिक गुंतागुंतीचे होत जाईल. नियम बदलतात, कंपन्या बदलतात आणि नंतर रिकव्हरी करणे अधिक कठीण होते. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 नंतर सेबीच्या नियमांनुसार कोणाच्याही जुन्या फिजिकल शेअर्सला ना तुम्ही डायरेक्ट विकू शकता ना दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. जर मूळ शेअर होल्डरचे निधन झाले असेल तर शेअर ट्रान्समिशनची प्रक्रिया अत्यंत कडक आहे. योग्य लीगल डॉक्युमेंट, सक्सेशन पेपर्स आणि वारसा हक्क सिद्ध केल्याशिवाय शेअर्स कोणाच्याही नावावर जात नाहीत. कोणाच्याही हाती तुमचे फिजिकल शेअर सर्टिफिकेट जरी लागले तरी ते त्या शेअर्सचा गैरवापर करू शकत नाहीत. कारण शेअर सर्टिफिकेट म्हणजे फक्त एक माहितीचा पुरावा आहे. खरी नोंद ही कंपनी आणि तिच्या RTA कडे असते. RTA म्हणजेच रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट्स कोणालाही अशीच माहिती देत नाहीत. ते फक्त शेअर होल्डर किंवा त्यांच्या लीगल हिअर्स यांनाच पूर्णपणे मदत करतात. म्हणून रेकॉर्डमध्ये छेडछाड होणे जवळपास अशक्य आहे. आता तुमचे हे शेअर्स सर्वसाधारण 25 ते 30 वर्षापूर्वीचे असतात. या काळात कंपन्या बऱ्याच कॉर्पोरेट ऍक्शन्स घेतात, जसे की बोनस, स्प्लिट, मर्जर, डीमर्जर, नाव बदलणे आणि इतर काही. यामुळे तुमच्याकडे जर 10 शेअर्स असतील तर आज ते 100 किंवा 500 देखील झालेले असू शकतात. तसेच तुमच्या शेअर्सचे आज स्टेटस काय आहे, जसे की ऍक्टिव्ह आहेत की IPF ला ट्रान्सफर झाले आहेत की तुमचे शेअर सस्पेन्स अकाउंट मध्ये आहेत, हे तपासणे अतिशय महत्त्वाचे असते. अनेक लोकांना कंपनीकडून मिळणारा डिव्हिडंड अनेक वर्ष मिळालेलाच नसतो. कायदेशीर दृष्ट्या कंपनीने तो डिव्हिडंड तुम्हाला देणे बंधनकारक आहे. म्हणून एक्झॅक्टली किती डिव्हिडंड तुमच्या नावावर येणे बाकी आहे हेही तपासणे गरजेचे असते. आता ही सर्व माहिती मिळवण्यासाठी आमची एक एक्सपर्ट टीम आहे. ही एक्सपर्ट टीम थेट कंपनी आणि रजिस्ट्रार यांच्याशी संपर्क साधते आणि काही पब्लिक रेकॉर्ड्स मधून माहिती गोळा करते आणि यानंतर तुम्हाला एक क्लेम असेसमेंट रिपोर्ट देते. या रिपोर्ट मधून तुम्हाला स्पष्टपणे कळते की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हॅलिड आहेत की इनव्हॅलिड आहेत, कोणत्या कंपनीचे किती शेअर्स तुम्हाला मिळू शकतात, किती वर्षांचा पेंडिंग डिव्हिडंड जो आहे तो तुम्हाला मिळणे बाकी आहे आणि शेअर रिकव्हरी करता एक्झॅक्टली काय प्रोसेस करावी लागेल, या संपूर्ण कामाला किती वेळ लागेल आणि ऍट द एंड या कामाला किती खर्च येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा रिपोर्ट आम्ही पूर्णपणे फ्री मध्ये देतो आणि हा रिपोर्ट मिळाल्यानंतर पुढे काम आमच्यासोबत तुम्हाला करायचे आहे की नाही हा पूर्णपणे निर्णय तुमचा आहे. यासाठी तुम्हाला एकही ओरिजिनल डॉक्युमेंट आम्हाला द्यायची गरज नाही. फक्त तुमच्याकडे असलेल्या शेअर्स संदर्भातील डॉक्युमेंटचे फोटो आणि जुना पत्ता ही 2 माहिती आम्हाला जर तुम्ही दिली तर आमची प्रक्रिया सुरू होते. आता हा जुना पत्ता का? कारण त्या काळात ना आपल्याकडे आधार होता, ना पॅन, ना ईमेल ID, ना मोबाईल नंबर. कंपनीकडे फक्त तुमचा पत्ता नोंदवला जात होता. त्यामुळे जर पत्ता मॅच झाला तरच योग्य शेअर होल्डरची माहिती मिळू शकते. आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, तुम्ही दिलेल्या माहितीवरून आम्ही तर काय, या पृथ्वीवरील कोणताही व्यक्ती तुमचे शेअर्स चोरू शकत नाही, कारण नियमच तसे आहेत. म्हणून निर्धास्त राहा आणि तुमच्या शेअर्स रिकव्हरीच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाका. जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा क्लेम असेसमेंट रिपोर्ट मोफत काढून घ्यायचा असेल, खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा. आमची टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल. धन्यवाद.